प्रीति भगवद भावना Ah
भगवत भावना
प्रीती भगवद भावना सर्वाभूती हेची परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान विषय भोगी विलोभता मोह न बाधित्या ममता हेची परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान निळामणे निज ध्यासे मुक्त झाले शुकायसे हेची परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान विठोबा प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचे एकनिष्ठ शिष्य श्री संत निळोबाराय यांचा 4 चरणांचा आणि परमार्थातील साधन वर्णन करून सांगण्याचा विशेष उपवन प्रकर्षाने प्रयत्न करतात तोच असणारा हा अभंग आपण चिंतना करता घेतलेला आहे. अभंगामध्ये श्री संत निळोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांची संतांच्या माथाचरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख नामचिंतने जडली प्रीती भगवत भावना सर्वाभूती हेची परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील असणारी ही प्रथम क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणावरून आलय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाट्याला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग श्री संत निळोबाराय यांचा आहे आणि निळोबाराय अभंगाच्या माध्यमातून निश्चित रूपाने परमार्थाचं साधन वर्णन करून सांगतात. हेची म्हणतात म्हणजे चकारात्मक वर्णन करून सांगतात हेच खरं परमार्थाचं साधन आहे. काय सांगतायत महाराज? महाराज म्हणतात भगवंताच्या नामचिंतनाविषयी आपल्या अंतकरणामध्ये प्रेम निर्माण व्हावं. ते प्रेम निर्माण होऊन त्या नामचिंतनाच्या प्रभावानं परमार्थाची उच्च असणारी स्थिती प्राप्त होऊन तो परमात्मा ज्याचं आपण नामचिंतन करतो आहोत तोच सर्व भूतमात्रांमध्ये प्रत्यक्ष पाहायला मिळावा आणि त्याला पाहत असताना त्याचं नाम आपल्या मुखात घेऊन त्याला हृदयामध्ये आपण साठवणं हेच खरं परमार्थाचं साधन आहे. म्हणून नामचिंतने जडली प्रीती भगवत भावना सर्वाभूती हेची परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान. मुखात भगवंताचं नाम आणि हृदयामध्ये भगवंताचं ध्यान हे परमार्थाचं साधनच आहे. मग अशी अवस्था ज्याला प्राप्त होते अशी स्थिती ज्याच्या अंतकरणामध्ये निर्माण होते
त्याला फक्त परमात्माच प्रिय वाटतो, कारण परमात्म्याचं सुख त्याला प्राप्त झालेलं असतं. हरिसुख फावले रे, हरिसुख फावले रे. हरीचं सुख प्राप्त झाल्या कारणानं बाकीच्या सगळ्या सुखांना तो नगण्य समजतो. त्याच्या दृष्टीने जगामध्ये बाकीच्या कोणत्याच गोष्टीला महत्व राहत नाही, फक्त परमात्म्याच्या सुखाला महत्व राहत. म्हणून त्यांनी विषयातलं जे सुख आहे याला तो काहीच किंमत देत नाही. ते विषयातलं सुख भोगण्याच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर त्याला त्याच्याविषयी कोणत्याही प्रकारचा रस शिल्लक राहिलेला नसतो. विषय भोगी विलोभ होता. आणि म्हणून मोह न बाधित्या ममता, कोणत्याही प्रकारचा मोह त्याच्या अंतःकरणात शिल्लक राहत नाही. मोह म्हणजे व्यक्तीवर केलेलं प्रेम, त्याला म्हणायचं मोह. आणि ममता म्हणजे त्यांनी एखाद्या वस्तूविषयी व्यक्तीविषयी असणारी जी आपुलकी आहे, आपलेपणा आहे, त्याला ममता म्हणतात, ममत्व म्हणतात. म्हणून त्याला मोह बाधत नाही आणि कोणत्याही प्रकारची ममता सुद्धा त्याला बाधत नाही. अशी अवस्था ज्याची त्यांनी झालेली आहे तोच खरा पारमार्थिक आहे. तेच खरं परमार्थाचं साधन आहे. हे जे परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान, हेच त्यांनी परमार्थाचं साधन आहे. मुखामध्ये भगवंताचं नाम आणि भगवंताचं ध्यान करणं, हा त्यातला विशेष असणारा भाग सांगितला. महाराज, तुम्ही आम्हाला परमार्थाचं साधन सांगता, हा गोष्ट कळाली, पण असं साधन त्यांनी तुम्ही कसं काय वर्णन करून सांगता? याला काही पुरावा आहे का? कोणी याच्या केलेलं आहे का? मग म्हटले, पहा, याचं त्याचं उदाहरण सांगण्यापेक्षा मी तुम्हाला सगळ्यात पहिले जे संत आहेत की नाही, जुने सगळ्यांचे, जे सगळ्यांचे आदर्श आहेत, त्यांचंच नाव सांगतो. मग कोण आहेत ते? निळा म्हणे शुकाय, निळा म्हणे निज ध्यासे मुक्त झाले शुकायसे. शुकाचार्यांचंच नाव सांगून टाकलं. पण अशा पद्धतीनं ज्यांनी ध्यास घेतला ते शुकाचार्य महाराज आहेत आणि ते याच साधनेच्या माध्यमातून मुक्त झाले, त्यांना दिव्य स्थिती प्राप्त झाली. असं असणार हे साधन आहे, हेच परमार्थाचं साधन आहे. आपण सर्वांनी ते करावं असं प्रकर्षानं तुकोबराय वर्णन करून सांगतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा श्री विठ्ठलाचे नाम आधी म्हणजे सुरुवातीला. म्हणून भगवंताचं नाम हेच सर्व मंगलांचं मंगल आहे. पवित्राणाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम. विष्णू सहस्रनामामध्ये आपण पाहतो जे पवित्राहून पवित्र आहे, सर्व मंगलाचं मंगल आहे, असं असणारं भगवंताचं नाम आहे. म्हणून त्यांनी सुरुवातीला नामचिंतन केलं पाहिजे. आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, असं त्याने आपण पाहतो. म्हणून आरंभी म्हणजे सुरुवातीला आवडीनं आदरानं भगवंताचं नामचिंतन करत जा. म्हणून सप्ताहाच्या पहिल्या दिवशी नामचिंतन केलं पाहिजे, हे महत्वाचंच आहे. पण उगीच नामचिंतन करून काय उपयोग आहे महाराज? ते नामचिंतन करत असताना त्या नामचिंतनाच्या ठिकाणी प्रीती असणं सुद्धा गरजेचं आहे. नाही तर राम राम तर सगळेच म्हणतात की नाही, देवाचं नाव तर सगळेच घेतात, पण फक्त देवाचं नाव घेणं हा परमार्थ नसून प्रेमानं देवाचं नाव घेणं हा परमार्थ आहे. हे महत्वाचं आहे महाराज. नाही तर सारेच रामकृष्णारी म्हणतात, कोण म्हणत नाही? सगळे त्यांनी भगवंताचं नामचिंतन करतात. कोण करीत नाही मला तुम्ही सांगा? सारेच करतात. पण नामचिंतन तेव्हा फलीभूत होईल जेव्हा त्या नामचिंतनामध्ये आपलं प्रेम जडेल. हे प्रेम अतिशय महत्वाचं आहे. म्हणून प्रेमानं भगवंताचं नामचिंतन करणं हे जास्त महत्वाचं आहे. नामचिंतनाचाच महिमा सांगायचा आहे. मंगल 2-3 प्रकारचं असतं आपण पाहतो. एक आहे वस्तू निर्दिष्ट रूप मंगल, दुसरा आहे नमस्कारात्मक मंगल, तिसरं आहे आशीर्वादात्मक मंगल.
वस्तुनिर्देश रूप मंगल म्हणजे काय? परमात्म्याच्या सगुण किंवा निर्गुण स्वरूपाचं केलेलं वर्णन, याला म्हणायचं वस्तुनिर्देश रूप मंगल. दुसरा आहे नमस्कारात्मक मंगल. आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून आपण श्रेष्ठांना नमस्कार करणं, याला नमस्कारात्मक मंगल म्हणा. आणि आशीर्वादात्मक मंगल म्हणजे काय? श्रेष्ठ महापुरुषांनी तुमचं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं असा दिलेला जो आशीर्वाद आहे, याला आशीर्वादात्मक मंगल म्हणत जाऊ. असे 3 प्रकारचे मंगल शास्त्रामध्ये पाहिले जाते. म्हणून त्यांनी सुरुवातीला भगवंताचं स्मरण करणं, तो भगवान आणि भगवंताचं नाम 2 नाहीत, एकच आहेत, नाम नामीचा अभेद असं आपण पाहतो. म्हणून त्यांनी भगवंताचं वर्णन करणं काय आणि भगवंताच्या नामाचं वर्णन करणं काय, ते त्यांनी मंगलच ठरणार आहे. म्हणून वस्तुनिर्देश रूप मंगल अशा पद्धतीने आपण पाहतो आहोत की भगवंताचं नामचिंतन त्यांनी करतो, त्या माध्यमातून विशेष असणारी परमार्थाची साधना आपण पाहतो. आपण सर्वच पारमार्थिक आहोत, गोष्ट खरी आहे, पण परमार्थ करणं म्हणजे त्यांनी फक्त बाह्यांगानं परमार्थ करणं असा त्याचा अर्थ लावायचा नसतो. परमार्थामध्ये जरा अंतरंगानं अंतर्मुख होऊन त्यांनी पाहिलं पाहिजे, अंतर्मुख भावनेनं परमार्थ केला पाहिजे. आपण जो परमार्थ करतो आहोत त्या परमार्थाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये निष्ठा असावी. आपण भगवंताचं नामचिंतन करतो, जे नामचिंतन सगळ्या साधू संतांनी केलं. पहिले संत आहेत त्यांनी महाराज सनकादिक संत, या सनकादिकांनी सुद्धा नामचिंतन केलं, भगवंताचं नामस्मरण केलं. हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी प्रसिद्ध भजन आहे महाराज. जे पहिले संत आहेत, जे भगवंताचे मानसपुत्र आहेत, सनक सनंदन सनातन आणि सुजात अशी त्यांची नाव आहेत. ते अखंड भगवंताचं नामस्मरण करतायत, भगवंताची शरणागती करत हरिशरणम 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 सारखं म्हणतात. त्यांच्यानंतर त्यांनी नारदजी महाराज, जे सदैव त्यांनी भगवंताच्या नामचिंतनामध्ये मस्त आहेत म्हणे. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण श्रीमन नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. नारदजी महाराजांचं प्रसिद्ध भजन आहे नारायण नारायण. सनकादिक हरिशरणम म्हणतात, नारदजी नारायण नारायण म्हणतात. शुकाचार्य महाराज सुद्धा भगवंताचं चिंतन करतात, त्या श्रीकृष्ण परमात्म्याचं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. शुकाचार्य सुद्धा अखंड भगवंताच्या चिंतनात मस्त आहेत. शुकाचार्यांच्या मुखातला श्लोक आहे महाराज. म्हणजे ज्या वेळेला भक्ती ज्ञान आणि वैराग्य अगदी जर्जर स्थितीत आहेत, ज्ञान आणि वैराग्य, त्यावेळेला भक्ती माता त्यांना घेऊन आली ना हरिद्वार क्षेत्रामध्ये, तेव्हाचा प्रसंग वर्णन करून सांगतात. भक्ती सुतो तो तरुणो गृहीत्वा प्रेमैक रूपा सहसा विरासित. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथेती नामानी मुहुर्वदंती.
म्हणजे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे भजन म्हणत म्हणत भक्ती ज्ञान वैराग्य आले असं त्यांनी शुकाचार्यांनी वर्णन करून सांगितलं. म्हणजे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी भजन शुकाचार्यांना प्रिय वाटतं. म्हणजे त्यांनी भगवंताचं नाम या संतांना प्रिय आहे. म्हणून सामान्य त्यांनी उदाहरणं देण्यापेक्षा एवढी श्रेष्ठ उदाहरणं त्यांनी अशा पद्धतीने दिली पाहिजेत. त्याच्या पाठोपाठ त्यांनी महाराज तीच परंपरा वारकरी संप्रदायातल्या संतांनी जोपासली. ज्ञानोबरायांनी भगवंताचं नामचिंतन केलं. त्याला केशव माधव म्हणून त्यांनी ज्ञानोबरायांनी विशेष रूपाने सर्वांच्या समोर प्रगट केलं. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. म्हणजे माधव म्हणतायत, हा माधव म्हणण्यातला भाव ज्ञानोबरायांच्या पोटातलं ते त्याला माधव म्हणतात. जगद्गुरु तुकोबर आहे, त्याला त्यांनी नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपारा अमुपा पांडुरंगा, त्याला पांडुरंगा म्हणतात, विठ्ठल म्हणतात, विष्णू म्हणतात, अनेक नावांनी भगवंताला हाका मारतात. म्हणजे सगळ्या साधू संतांची पुरावे आपल्याला पाहता येतील की या सगळ्या संतांनी भगवंताच्या नामाचाच आधार घेतला. नवे नामालाच प्रधान साधना म्हणणं आणि त्या नामाच्याच माध्यमातून त्यांनी विशेष असणाऱ्या परमार्थाच्या उंचीवर हे सर्व साधू संत गेले. मग विशेष रूपाने ऐकायचं असलं तुम्हाला तर महत्वाचा मुद्दा सांगतो. जे नामचिंतन त्यांनी केलं तेच आपण करतो, पण फलात भेद आहे. फलात भेद आहे. त्यांनी तेच नामचिंतन करून परमार्थातली मुक्त असणारी स्थिती प्राप्त करून घेतली आणि आपण कितीतरी वर्षांपासून त्यांनी तेच नामचिंतन करतो तरी पण अजून तसेच काही बदल होत नाही. स्वप्नात सुद्धा देव येत नाही. देवाची कल्पना सुद्धा मनामध्ये कधी येत नाही. देवाला भेटावं असं सुद्धा कधी वाटत नाही. काही जीवनामध्ये अनुभव येत नाही. परमार्थ हा अनुभवाकडून पाहायचा असतो. अनुभव जास्त महत्वाचा आहे. मागच्या वर्षीचा अभंग मला आठवतो. काही ऐसी दशा येईल माझी अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे. हे आठवतं, हाच सगळ्यात मोठा घोटाळा आहे माझा. ही आठवण माझी विसरली पाहिजे. नाही तर मला हे आठवलं की मग मात्र भगवंताचं चिंतन करायचं म्हणल्यावर बाकी सगळं विसरायला पाहिजे की नाही, पण ते आठवतच मला. ते आठवलं नाही पाहिजे, हा महत्वाचा विचार. मी अभ्यास करतो हे आठवू नये म्हणून. यांना पाहिल्याबरोबर मला लगेच हे दिसले. आता हा कुठे भेटला होता मला, हा रुपेश त्यांनी ताहराबादला भेटला, लगेच आठवलं. याच्या आधी कुठं भेटला, हे कुठं भेटले म्हणे त्या जामगावला भेटले, ते कुठं भेटले म्हणे कर्जुल्याला भेटले. हे मला लगेच आठवलं. त्यावेळेचे अभंग सुद्धा आठवलं. हे आठवू नये, हे आठवू नये. खरं सांगतो, आठवावं काय, फक्त देवच आठवावं, त्याच्या वाचून काहीच आठवं. परमार्थाचं खरं लक्षण हेच आहे की देव आठवा, त्याच्या वाचून दुसरं काय आठवू नये. तो होईल, पण आता दिसल्यावर आम्ही तुमच्यात आलो म्हणून तुम्ही मला दिसले, तुम्ही दिसले म्हणून आठवले. मग हे आठवूच नाही याच्याकरिता मी काय केलं पाहिजे, मी कोणात गेलोच नाही पाहिजे. यांना म्हणत होतो मला बोलू नका तुम्ही. हे फार काकुलती करून त्यांना मी ऑप्शन दिलं होतं की तुम्ही त्यांनी त्या कार्यकर्त्यांना विचारा, 2 कीर्तन एका दिवसात करू देत नाही, आधी त्यांची चौकशी करा मग तारीख तुम्ही पत्रिकेमध्ये मला आमंत्रण द्या. पण त्यांनी काहीच न विचारता डायरेक्ट पत्रिका आणली. काहीच म्हणलं नाही, म्हणलं डायरेक्ट येतो. पण ते त्यांनी डायरेक्ट केलेलं आहे, असू द्या, मला त्याची काही चिंता वाटत नाही. बरं, पण मी आलो ना तुमच्या सगळ्यांमध्ये म्हणून मला हे आठवतं. मला हे सांगायचं की तुम्हाला काहीच आठवू नये, फक्त देव आठवा. देवा वाचून त्यांनी दुसरं काही आपल्या चित्तात असू नये. पण हे सगळं होण्याकरिता काय महत्वाचं आहे, ते नामचिंतनच महत्वाचं आहे. मग ते नामचिंतन आपण करतो, पण नामचिंतनाचं फल आपल्या पदरात पडत नाही. त्याचं कारण आहे, हे नामचिंतन करत असताना या नामचिंतनामध्ये 10 प्रकारचे दोष नसावे. त्याला दश नाम अपराध म्हणतात. 10 प्रकारचे नाम अपराध आहेत. हे नामापराध काय आहेत? नामचिंतन पण करावं आणि हरिहरांमध्ये भेद पण मानावा. नामचिंतन पण करावं आणि दुसऱ्याच्या साधनेला पण नावं ठेवावी. नामचिंतन पण करावं, साधू संतांची निंदा पण करावी. नामचिंतन पण करावं आणि संसारात शिंडी सगट संसारात बुडून पण राहावं. नामचिंतन पण करावं आणि लोकांच्या काड्या पण जन्मभर मोडीत राहाव्या. काय काड्या करण्यात अर्थ आहे तुम्ही खरं सांगा मला. म्हणजे नामचिंतनही करायचं ना, हाय रगडा सुरू ठेवायचा, हा अपराध नाही का? मग असा जर अपराध आपल्या जीवनात घडत असला आणि आपण नामचिंतन करत असलो तर आपल्याला त्यांनी कधीच परमात्मा प्राप्त व्हायचा नाही. म्हणून त्यांनी लोक नामचिंतन करतात, पण नामचिंतन करत असताना त्यांनी आपल्या अंतःकरणातून या सगळ्या गोष्टी घालवित नाहीत. आणि या जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत त्यांनी महाराज खऱ्या अर्थानं परमात्मा स्वरूपाचा बोध प्राप्त व्हायचा नाही.
तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामाच्या ठिकाणी जर चित्त नसेल तर ते केलेलं साधन हे व्यर्थच झाल्यासारखं आहे. म्हणून भगवंताचं नामचिंतन करावं. ते दश नाम अपराध रहित होऊन करावं. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अपराध नसावा. एक तास उरला होता फक्त खटवांग राहिला, पण तरी त्याला भाग्यदशा प्राप्त झाली. महाराज वर्णन करून सांगतात एक तास उरला खटवांग राया. खटवांग नावाचा एक राजा होता, ज्या खटवांगाच्या वंशामध्येच प्रभू रामचंद्रांचं प्राकट्य झालं. खटवांगात दीर्घबाहुष्य रघुस तस्मात पृथुश्रवा हे त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या वंशाचं वर्णन आहे. खटवांग राजा, हा खटवांग राजा मोठा प्रसिद्ध असणारा, तपस्वी असणारा, शूरवीर असणारा राजा. या राजानं देवतांची सहाय्यता करण्याचं ठरवलं आणि इंद्राची सहाय्यता करण्याकरिता गेला. इंद्राला राजाच्या सहाय्यतेने विजय प्राप्त झाला आणि विजय प्राप्त झाल्यानंतर हा खटवांग राजा पुन्हा त्याच्या राज्यामध्ये येण्याकरिता निघाला. इंद्र म्हणला जाऊ नका. म्हणे का बरं? मला तुमचं आयुष्य दिसतंय. म्हणलं किती? फक्त 1 तासाचं आयुष्य शिल्लक राहिलेलं आहे. आता तुम्ही जाऊन काय करणार आहात? म्हणे मग हे 1 तासाचं जे आयुष्य तुमचं शिल्लक आहे एवढंच त्यांनी उरलेलं आहे. याच्यात त्यांनी तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. तुमचं पुण्य पण आम्हाला दिसतं आणि तुमचं पाप सुद्धा आम्हाला दिसतं. मग 2 त्या गोष्टींपैकी तुम्हाला आधी पुण्य भोगायचं की पाप भोगायचं तेवढं सांगा. खटवांग राजा हुशार होता. तो हुशार होता म्हणून तर त्याच्या वंशात रघुपती राघव जन्माला. महत्वाची गोष्ट आहे. त्यानं काय केलं? तो म्हटलं मला पुण्य भोगायचं. मग त्या पुण्याच्या प्रभावाने 1 तासभर त्याने भगवंताचं नामचिंतन केलं. कारण देवाचं नाव तोंडात यायला सुद्धा आधीचं पुण्यच असावं लागतं. पण जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. मग तेव्हाच जीवाग्री येईल नामश्री रामाची. म्हणून त्यांनी फार पुण्य असावं लागेल तेव्हा जीवागरावर राम नाम त्यांनी येऊ शकतं. पण पुण्याच्या प्रभावाने 1 तास राजानं नामचिंतन केलं. पण ते नामचिंतन करत असताना 10 प्रकारचे अपराध रहित नामचिंतन केलं. त्या नामचिंतनाचा प्रभाव असा झाला की त्या नामचिंतनानं त्याचं असणारं सगळं पाप जळून गेलं. नामाच्या प्रभावानं पाप जळून गेलं आणि त्याला पुण्य एवढं अग्नीत प्राप्त झालं की त्या पुण्याच्या प्रभावानं प्रत्यक्ष परमात्म्याला प्रगट व्हावं लागलं. आणि खटवांग राजाचा 1 तासात उद्धार झाला. 1 तास उरला खटवांग रायाशी आणि भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. सापडला हरी तयाला साधनी. साधन केलं त्यानंतर त्याला हरी प्राप्त झाला भगवंताच्या नामचिंतनानं. नामचिंतन 1 तासात सुद्धा भगवंताची प्राप्ती करून देऊ शकतं. आपण किती वर्षापासून करतो जरा तपासून बघा. खरं सांगतोय मी तुमच्या समोर, एवढ्या वर्षापासून आपण सारखी नामाची घोकमपट्टी करतो. त्यांना 1 तासात भेटला देवान आपल्याला एवढ्या वर्षापासून भेटत नाही. का भेटत नाही? त्याचं कारण त्यानं जसं नामचिंतन केलं तसं आपण करत नाही. त्यानं नामचिंतन केलं, अजिबात कोणाच्या उठाठेवी केल्या नाही, कोणाच्या उचापती केल्या नाही, कोणाचा खलबत्ता कुठला नाही, अजिबात घेणं देणं ठेवलं नाही. फक्त देवाशी घेणं देणं ठेवलं. आपण नामचिंतन करतो साऱ्या गावाचा रगडा, सगळ्या गावाचा. आपण भाकरी फक्त आपल्या घरच्या खातो आणि उचापती मात्र साऱ्या जगाच्या करतो. कोणाचीच ठेवीत नाही, कोणीच शिल्लक ठेवीत नाही. मग तो राजापासून रंकापर्यंत कोणीच आपल्या रगड्यातून सुटत नाही. सारे आपण दळून काढतो. एवढा वेळ देवाने आपल्याला दिला. याचं कुटायचं त्याचं कुटायचं साऱ्या दुनियाचं त्यांनी महाराज गाणं गात राहायचं आणि नामचिंतन पण करायचं. अशानं देव भेटायचा नाही. अशानं देव भेटत नसतो. कल्पना करू नका देवाच्या भेटीची. देवच जर भेटायचा असेल तर त्यांनी संपूर्ण प्रेम भगवंतावर करावं लागेल. सगळ्या गोष्टी अंतःकरणातून काढून टाकाव्या लागतील. हे नामच त्यांनी कलियुगातलं प्रधान साधन आहे.
कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उत्तर हे पारा. या कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरणच त्यांनी भगवंतापर्यंत घेऊन जाऊ शकतं. नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून जे नामस्मरण आपण करतो आहोत, काय तुम्हाला कोणी राम म्हणायला सांगितलं असेल राम म्हणा, कोणी कृष्ण नाम त्यांनी उपदेश केला असेल कृष्ण म्हणा, अजून काही गुरुजींनी तुम्हाला तत्व उपदेश केला असेल ते नाम तुम्ही तुमचं जे जपायचं असेल ते जपा. त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही. जे तुम्ही जपू शकता ते नाम जपा. फक्त त्या नामाच्या ठिकाणी तुमची निष्ठा असू द्या. ती निष्ठा ठेवून त्यांनी त्या नामाच्या ठिकाणी तुमचं प्रेम असू द्या. आणि त्या नामाला तुम्ही विशेष समजा. त्याच्या वाचून जगात कोणत्या साधनेला विशेष समजू नका. नाही तर आपलं साधन त्यांनी तो आपण करतो आहोत, त्याच्यापेक्षा दुसऱ्या एखाद्याची साधना जर दिसली आणि ती जर श्रेष्ठ वाटली तर आपण आपल्या साधनेचा अपमान करतो. हा महत्वाचा विचार आहे. पण आपल्या साधनेला विशेष स्थान द्या. दुसऱ्याच्या साधनेच्या कुटाळ्या करू नका. त्याच्या वाचून काही पडलं नाही. कोण काय करतो, कोण कशी साधना करतो, कोण कोणत्या पद्धतीने साधना करतो, तो कसाही करू दे, तो त्याच्या पद्धतीने चालला. कोणाच्या उद्धाराची जबाबदारी आपल्यावर आहे का? आपण काय अवतार घेऊन आलो का की आपल्याला देवाने पाठवलं म्हणे जा सगळ्या जगाचा उद्धार करा म्हणून आपण साऱ्या लोकांच्या उचापत्ती करतो? काय गरज पडली का त्याच्या वाचून? काय अडलं आपलं त्याच्या वाचून? मग कोण कशी साधना करतो, कोणी कशी केली पाहिजे याच्या वाचून आपला काही संबंध नाही. आपण आपल्या उद्धाराचा विचार केला पाहिजे. आणि आपल्या उद्धाराकरता भगवंतानं आपल्याला जी साधना श्री गुरूंच्या माध्यमातून दिली ती साधना आपण इमानदारीनं केली पाहिजे. आणि फक्त इमानदारीनं नाही, ती प्रेमानं केली पाहिजे. जे नामचिंतन आपण करतो आहोत त्या नामचिंतनाच्या ठिकाणी आपलं प्रेम जडलं पाहिजे. फार प्रेम जडलं पाहिजे नामावर. त्या नामाशिवाय दुसरं काही आठवच नाही महाराज. म्हणून रात्र दिवस काही जागृती स्वप्न सुषुप्ती ना आठवे अशी आपली अवस्था व्हावी. झोपेत सुद्धा त्यागणे असं ते मशीन भेटताना जप करायचं हे महाराज सांगत असतात म्हणे. असं त्याला बटन दाबीत राहायचं राम 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 राम. झोपेत त्यागणे असं चालू असतं. ते मशीन जर काढून घेतलं ना आणि त्याला जर झोप लागली ते झोपेत सुद्धा असं घडतं. मशीन हातात नसली तरी सुद्धा राम 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 चाळा लागला पाहिजे. शुद्ध नाम श्री हरीचे निजमुखी लागला चाळा. हा चाळा महत्वाचा आहे. नामचिंतनाचा लागावा चाळा. माझ्या मनाला लागो चाळा. माझ्या मना लागो चाळा महत्वाचा विचार आहे. म्हणून या परमार्थाच्या साधनेचा मनाला लागावा चाळा. हा चाळाच महत्वाचा आहे. हा चाळा लागला की मग बाकीच्या गोष्टी लक्षात राहत नाहीत महाराज. तेवढा एकच चाळा राहतो. म्हणून भगवंताचं नामचिंतन करण्याचा सुद्धा चाळा लागला पाहिजे. त्याच्या वाचून दुसरं काही सुचूच नाही. त्या नामावर आपलं प्रेम जडलं पाहिजे. ज्या दिवशी आपलं नामावर प्रेम जडेल, भगवंताच्या नामस्मरणावर आपलं प्रेम जडेल, त्या दिवशी काय होतं ते ऐका. ती नामचिंतनाची नामस्मरणाची एक साधनाच आहे. आणि या साधनेच्या माध्यमातून पुढील प्रवास सुरू होतो. नामचिंतनाच्या प्रभावाने आपण मोक्ष स्वरूपापर्यंत जातो. दोन प्रकारच्या मुक्ती शास्त्रात वर्णन करून सांगितले. एक आहे सद्य मुक्ती आणि दुसरे आहे क्रममुक्ती. सद्य मुक्ती होत असते ज्ञानानं आणि क्रममुक्ती होत असते नामानं. नामाच्या माध्यमातून मोक्ष स्वरूपापर्यंत जाता येतं आणि ज्ञानानं मोक्ष स्वरूपापर्यंत जाता येतं. ज्ञानानं डायरेक्ट मोक्षापर्यंत जाता येतं. कारण मोक्ष प्राप्त करून घ्यायचं असेल तर ज्ञान गरजेचं आहे. आणि ते ज्ञान त्यांनी सहजासहजी प्राप्त होत नाही. त्याचा अधिकार व्हावा लागतो. अनाधिकाराला ज्ञान प्राप्त होत नसतं. अधिकारी कोण आहे ज्ञानाचा? ज्या मनुष्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करून अंतकरणातील मल आणि विक्षेप हे दोन दोष निवृत्त केलेले आहेत. आणि आवरण नावाचा दोष ज्याच्या चित्तात आहे आणि आवरण निवृत्तीकरिता जो साधन चतुष्टय संपन्न झालेला आहे तोच ब्रह्मज्ञान विचाराचा अधिकारी. दुसरा कोणी ब्रह्मज्ञानाचा ज्ञानाचा अधिकारी कोणी पण होऊ शकत नाही. सगळ्यांच्या अंतकरणामध्ये 3 प्रकारचे दोष असतात. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतोय. 3 दोष असतात सगळ्यांच्या पोटात. एक आहे मल, दुसरा आहे विक्षेप आणि तिसरा आहे आवरण नावाचा दोष. मल म्हणजे काय? मल शब्दाचा अर्थ होतो निषिद्ध कर्म करण्याची वासना.
निषिद्ध कर्म करण्याची वासना. हे निषिद्ध कर्म काय आहे? वेदानं करू नको म्हणून सांगितलेलं कर्म. वेद म्हणतो हे करू नकोस. काय करू नको? वेद म्हणतो मांस खाऊ नकोस. वेद म्हणतो दारू पिऊ नकोस. वेद म्हणतो व्याभिचार करू नकोस. वेद म्हणतो चोऱ्या करू नकोस. वेद म्हणतो खोटं बोलू नकोस. वेद म्हणतो दुसऱ्याला फसवू नकोस. वेद म्हणतो लोकांना लुबाडू नकोस. वेद म्हणतो त्यागनी आया बहिणींकडे पाहण्याची दृष्टी चांगली ठेव. वेद म्हणतो दुसऱ्याच्या धनाला हडपायची त्यागनी तुझ्या चित्तातली वासना काढून टाक. हे सगळं चुकीचंच आहे. आणि हे सगळं पोटात त्यागनी ठेवून परमार्थ करणं, तो परमार्थ सफल होत नाही, कारण हा मलदोष आहे. म्हणून त्यांनी असं ऐकत असताना हे जरा लक्षात ठेवलं पाहिजे की याच्यात आपण कुठे बसतो. जर याच्यात आपण बसत असलो कुठे आणि तरी पण आपण नामस्मरण करीत असलो तर निश्चित आपण परमात्म्यापर्यंत जाणार नाहीत. हा मल आहे. वेदानं करू नको म्हणून सांगितलं. मांस खाणं वाईट आहे. दारू पिणं वाईट आहे. व्याभिचार करणं वाईट आहे. नरकात जाण्याची साधन आहे. श्लोक सांगतो. हे द्युतांच्या मद्यांच्या पिशितांच्या वेश्या पापर्धी चौर्यम परदार सेवा येतानि सप्त व्यसनानि लोके घोराति घोरम नरके नयन्ति. द्युतांच्या मद्यांच्या पिशितांच्या वेश्या पापर्धी चौर्यम परदार सेवा येतानि सप्त व्यसनानि लोके घोराति घोरम नरके नयन्ति. नरकात घेऊन जाणारी व्यसन आहेत महाराज. द्यूत खेळणं म्हणजे जुगार खेळणं. वेद म्हणतो जुगार खेळू नकोस, नरकात जाशील. द्यूतांच्या मद्य म्हणजे दारू पिणं. दारू पिऊ नकोस, नरकात जाशील. 5 महापातक सांगितले की नाही? हे ब्रह्महत्या सुरापानम स्तेयम गुरुवंगनंगमः महंती पातकान्याहू संसर्ग चापिते सह. 5 प्रकारची महापाप आहे. ब्रह्महत्या म्हणजे ब्राह्मणाची त्याने हत्या करणं पाप आहे. सुरापान म्हणजे दारू पिणं महापाप आहे. पापाची लक्षणं सांगितली, महापाप सांगितली 5. ब्रह्महत्या सुरापानम स्तेयम चोरी करणं पाप आहे. गुरुवंगनंगमः गुरु म्हणजे श्री गुरु, अंगना म्हणजे बायको. श्री गुरूंच्याच बायको बरोबर व्याभिचार करणं महापाप आहे. आणि या सगळ्या पाप करणाऱ्या लोकांना सहाय्यता करणारा सुद्धा पापीच आहे. अशी 5 महापाप सांगितली. म्हणून पापही करायचं आणि भगवंताचं चिंतन करायचं, सफल होणार नाही. म्हणून नामचिंतन सफल व्हावं असं वाटत असलं तर पोटात मल नसावा. ज्ञानापर्यंत जायचं ना, महत्वाचा मुद्दा सांगतोय. पण मलदोष आहे तो घालवण्यासारखाच आहे. दुसरा दोष आहे विक्षेप दोष. एवढी चित्ताची चंचलता असते महाराज. परमार्थ करणाऱ्या माणसाचं चित्त जरा स्थिर झालेलं असं. नाही हे करू का ते करू, असं करू का तसं करू, कोणत्या मार्गाने जाऊ, कशा पद्धतीने ते मिळू, अशी जर चंचलता चित्तात असली तर परमात्म्यापर्यंत जाता येत नाही. म्हणून विक्षेप नावाचा दोष त्यांनी घालवला पाहिजे. विक्षेप म्हणजे दिसणारं जगत हे सुद्धा विक्षेपच आहे. म्हणजे निघून जावं. मल विक्षेप आणि आवरण. आवरण नावाचा दोष सगळ्यांच्या चित्तात आहे. आणि हे आवरण कशाचं? मी कोण आहे याचं आवरण. सगळे लोक स्वतःला मी म्हणत असतात. त्या मी करताच सगळा कार्यक्रम असतो. पण मी कोण आहे हेच माहित नसतं. मग तुम्ही कोण आहात विचारलं की मग ते जातीला धरून सांगतं, नाहीतर पंथाला धरून सांगतं, नाहीतर आणखी वर्ण आश्रमाला धरून सांगतं. मी अमक्या वर्णाचा आहे, अमक्या आश्रमाचा आहे, मी ब्रह्मचारी आहे, मी ग्रहस्थी, मी वानप्रस्थी, मी संन्यासी असं सांगतो. मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, मी शूद्र आहे असं काहीतरी सांगतो. मी अमक्या जाती पंथाचा धर्माचा आहे असं त्यांनी सांगतो. हीच आपली ओळख नाही. आपली ओळख त्याच्यापेक्षा काही वेगळी आहे. हे आपल्याला कळत नाही. हे आपल्या ठिकाणी असणारं आवरण आहे. हे त्यांनी आवरण दोष हा लक्षात घेण्यासारखा दोष आहे. हे अज्ञानाचं आवरण आहे. पण हे 3 आवरण आपल्या चित्तात आहेत. ज्या माणसाने निष्काम कर्म केलं, ज्या माणसाने निष्काम उपासना केली, या 2 साधनांच्या माध्यमातून मल आणि विक्षेप हे 2 दोष निघून जातात. निष्काम कर्म करावं, भगवंताची भक्ती करावी, निष्काम करावी, काही मागायचं. अखंड भगवंताचं चिंतन भक्ती करत राहावी, काही मागायचंच नाही. ही निष्काम भक्ती आहे. निष्काम उपासना जर त्यांनी केली, निष्काम कर्म केलं तर हे 2 दोष जातील आणि फक्त आवरण शिल्लक राहील. मी कोण आहे याचं आवरण. आणि ते आवरण घालण्याकरिता साधन चतुष्टय संपन्न व्हावं लागेल. मग त्याने विवेक, वैराग्य, समाधी, षडग, मुमुक्षुत्व धारण करावं लागेल. आणि मग तो खऱ्या अर्थानं श्रवण मनन निधिध्यासन करू शकतो. मग तत्वम पदार्थ शोधन करून तो त्यांनी स्वरूपाच्या बोधापर्यंत जातो. मग त्याला ज्ञान प्राप्त होतं, त्याला श्रीगुरु जीवनात प्राप्त होतात. मग ते त्याला सांगतात तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेस. हा उपदेशच आहे तत्वमसी. मग त्याला कळतं अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. या बोधावर त्यांनी जाऊन आरूढ होतो आणि मग खऱ्या अर्थाने त्याला पूर्णत्वाची प्राप्ती होते ज्ञानाच्या माध्यमातून. ही सद्य मुक्ती आहे. म्हणून अधिकार व्हावा लागेल, मग ज्ञान प्राप्त होईल. पण सद्य मुक्ती त्यांनी महाराज ज्ञानानं होत असते. पण नामानं सुद्धा मोक्षापर्यंत जात आहेत. मुखी नाम हाती मोक्ष आयशी साक्ष बहुतांची. मग नामानं कसं काय जायचं? त्याचं कारण, त्याचं विशेषत्व त्यांनी वर्णन करून सांगतो आहे का. भगवंताचं नामचिंतन जर केलं तर अंतःकरण शुद्ध होतं.
भगवंताचं नामचिंतन जर केलं तर अंतःकरण निर्मळ होतं. भगवंताचं नामचिंतन जर केलं तर अंतःकरण स्थिर होतं. भगवंताच्या नामचिंतनानं अंतःकरण पवित्र होतं आणि स्थिर झालेलं, शुद्ध झालेलं, पवित्र झालेलं जे अंतःकरण आहे ते ज्ञानाच्या प्राप्तीचा अधिकारी होतं. हे महत्वाचं आहे. ज्ञान प्राप्त होईल कोणाला? जसं वाघाचं सिंहाचं दूध प्राप्त होऊ शकतं, पण ते कोणत्याही भांड्यात जमत नाही. त्याला जर तुम्ही जर्मलचं भांड घेऊन गेले ती छिद्र पाडून निघून जाईल. जर तुम्ही लोखंडाचं भांड घेऊन गेले छिद्र पाडून निघून जाईल. तांब्याच्या भांड्यात राहत नाही, चांदीच्या सुद्धा भांड्यात राहत नाही. मग सोन्याचं भांड असावं लागतं. मग सोन्याचं भांड जर घेऊन गेले, सोन्याचं पात्र, की मग वाघ सिंहाचं दूध त्याच्यामध्ये राहतं. हा महत्वाचा विचार. पण परमार्थाचं साधन जर आपल्याला प्राप्त व्हायचं असेल तर ते साधन ज्याच्यात साठवायचं ती आपली वृत्ती आहे, ते आपलं अंतःकरण आहे. हे अंतःकरण हेच भांड आहे आणि ते आपण सोन्याचं करून घेतलं पाहिजे. म्हणजे ते आपण निर्मळ केलं पाहिजे. आणि ते आपण निर्मळ केलं रे केलं की आपण ज्ञानाचे अधिकारी होऊ. म्हणजे ज्ञान रूपी त्यांनी दूध जर वाघ सिंहाचं जोडायचं असेल तर आपलं अंतःकरण आधी आपण निर्मळ केलं पाहिजे. आपली वृत्ती आधी आपण निर्मळ केली पाहिजे. आपली वृत्ती कशी आहे हे जास्त महत्वाचं आहे. हा बाहेरून किती परमार्थ करतो, यानं पाठांतर किती केलेलं आहे, यानं पारायण किती केलेले आहेत, याने वाऱ्या किती केलेल्या आहेत, हा देवळात किती वाऱ्या जातो हे महत्वाचं नाही, त्याची वृत्ती कशी आहे हे महत्वाचं आहे. नाही तर जन्मभर या सगळ्या खटाटोपी करीत राहिला आणि वृत्ती जर चांगली नसली तर कसं सोंग दाऊ जना अंतरी भावना वेगळीची दांभिकता पोटात ठेवून लोकांच्या समोर सोंग दाखवत भक्ती करणं आणि पोटातली भावना वेगळीच ठेवणं हे त्यांनी खोटेपणाचं काम नाही का? म्हणून असा खोटेपणाचा परमार्थ नसावा. आणि लोक पारमार्थिक त्यालाच म्हणतात. तुम्ही ऐकतात सर्वजण लोक पारमार्थिक त्याला म्हणतात ज्यानं फार नट्टाफट्टा केलाय, ज्याला साऱ्या अंगाला गंध लावलेला आहे, सगळ्या अंगाने म्हणजे असा फपकारा दिसतो मला चाट्या पट्ट्याचा वाघ असा दिसला पाहिजे. सगळ्या अंगाला गंध आहे, माळ अशी टपोरी आहे, फेकून मारलं का कान फुटल अशी त्यांनी स्थिती द्यायची आहे. आणि लोक त्याला पाहिलं का म्हणतात फार मोठा परमार्थिक आहे. त्याची वृत्ती अजिबात धड नाही, त्याची त्यांनी नजर अजिबात चांगली नाही, त्याच्या पोटातल्या भावना चांगल्या नाही, त्याच्या वासना वाईट आहेत आणि बाहेरून फार नटलेल्या लोक त्यालाच पारमार्थिक म्हणतात. अरे बाहेरून पारमार्थिक होत नाही माणूस, त्यांना आतून पारमार्थिक व्हावं जास्त महत्वाचं. त्याची वृत्ती पारमार्थिक असावी, त्या वृत्तीत त्यांनी परमार्थ साठवला जातो, हे जास्त महत्वाचं चिंतन आहे. म्हणून त्यांनी अंतःकरणाची वृत्ती निर्मळ झाली की ज्ञानाचा अधिकार प्राप्त होतो, तो ईश्वराला कळतो आणि ईश्वर त्यांनी स्वतः गुरु रूपानं प्रगट होतो. आणि प्रगट होऊन त्यांनी महाराज ज्यानं अखंड नामचिंतन करून वृत्ती निर्मळ केली त्याला बोध प्राप्त करून देतो आणि त्या बोधानं याला जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते. अशी नामानं मुक्ती वर्णन करून सांगितलं. मग नाम हे साधन आहे, ते ज्ञानापर्यंत घेऊन जातं आणि ज्ञान मोक्षापर्यंत घेऊन जातं. अशी शृंखला नामाच्या माध्यमातून पाहिली पाहिजे. म्हणून हे होईल केव्हा? जेव्हा त्या नामावर आपण प्रेम करायला सुरुवात करू तेव्हा, त्या नामचिंतनाच्या ठिकाणी आपलं प्रेम जेव्हा जडेल तेव्हा आपण
ज्ञानापर्यंत जाऊ आणि त्या ज्ञानाची आपल्याला प्राप्ती झाल्यानंतर ज्ञान ज्ञान म्हणजे काय हो? तुम्ही ऐकतात ना सर्व महत्वाचा मुद्दा सांगतोय. लोक ज्ञान ज्ञान म्हणतात फार, पण फक्त ज्ञान तोंडानं म्हणण्यापेक्षा ज्ञान म्हणजे काय लक्षात घेतलं पाहिजे. अबाधित अर्थाला जे विषय करतं त्याला म्हणतात ज्ञान. ही शास्त्रीय परिभाषेतली व्याख्या सांगतो बरं. अबाधित अर्थाला जे विषय करते त्याचं नाव आहे ज्ञान. या जगतामध्ये अबाधित जर काय असेल तर फक्त परमात्माच आहे, त्याच्या वाचून दुसरं काय नाही. तो त्रिकालाबाधित आहे, तो सत्य आहे महाराज. त्रिकालाबाधितत्वम सत्यत्वम, ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही असा असणारा परमात्मा आहे, तो सत्य आहे. त्याच्या वाचून जगात दुसरं कोणी सत्य नाही. म्हणून त्या परमात्मा स्वरूपाला अशा पद्धतीने आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे. विठोबा ज्ञानाची व्याख्या सांगतोय. अबाधित अर्थाला जे विषय करतं त्याला म्हणतात ज्ञान. म्हणजे अबाधित जर काय असेल जगतामध्ये तर परमात्मा तत्व आहे, आणि त्या परमात्मा तत्वाला जे विषय करतं ते खऱ्या अर्थानं ज्ञान आहे. ते जर कळालं नाही तर त्याच्यापेक्षा सोपं सांगतो. तुम्ही ऐका फक्त लक्षपूर्वक, महत्वाचा मुद्दा सांगतोय. उगीच तुमचा वेळ घेण्याकरिता मी तुमच्या समोर बोलत नाही. तुम्ही लक्षपूर्वक ऐकावं असं मला वाटतं. याच्यातून खरोखर काहीतरी उतरवण्यासारखं आहे आपल्या जीवनामध्ये. काय आहे ज्ञान? सगळ्यांमध्ये एकाला पाहणं याचं नाव आहे ज्ञान. हे जे सगळं दिसतं की नाही आपल्या डोळ्यासमोर, या सगळ्यांमध्ये जरी भिन्नत्व दिसत असलं तरी एकच तत्व, एकच परमात्मा या सगळ्यांच्या रूपानं नटलेलं आहे. हे पाहणं याचं नाव आहे ज्ञान. सगळ्यांमध्ये एक पाहणं ज्ञान, किंवा एका परमात्म्याच हे सगळे त्यांनी गच्च भरलेले आहेत असं कळणं याचं नाव आहे ज्ञान. एकाच सर्वांना पाहणं किंवा सर्वांमध्ये एक पाहणं याचं नाव आहे ज्ञान. हे त्यांनी आपल्याला कळालं पाहिजे. म्हणून आपल्या जीवनामध्ये नामाच्या माध्यमातून ज्ञानापर्यंत जाता येतं. आणि ज्ञानानं जर काय होत असेल तर त्या ज्ञानाने एक दृष्टी प्राप्त होते. ती दृष्टी अशी असते की सगळ्यांमध्ये परमात्माच दिसतो, दुसरं काही दिसतच नाही महाराज. सगळे तगणे भूतमात्रांच्या ठिकाणी, सगळ्या जीवमात्रांच्या ठिकाणी सर्व घट पाहे एक वासुदेवा, सर्व घट पाहे एक वासुदेवा, सर्व घट पाहे एक वासुदेवा, तुझोनिया ठाव अहंतेचा, तुझोनिया ठाव अहंतेचा, नामदेव महाराज वर्णन करून सांगतात. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पोसोनिया ठाव अहंतेचा. दोन अर्थ करता येतील याचे. पोसोनिया ठाव अहंतेचा हे म्हणत असताना अहंकाराचं जे ठिकाण आहे तेच पुसून टाकणं आणि सगळ्या ठिकाणी परमात्मा पाहणं हा एक अर्थ. किंवा पुसून ठाव अहंतेचा, मी कोण आहे, अहम म्हणजे मी, त्याची त्यांनी विशेष असणारी जाणीव करून घेणं. पुसून ठाव अहंतेचा म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचा बोध प्राप्त करून घ्यावा आणि मग सर्वाभूती पाहे एक वासुदेव. हे सर्वांना पाहता येत नाही, दुर्लभ आहे महाराज. गीता वर्णन करून सांगते. गीतेमध्ये फार सुंदर भगवंतानं वर्णन करून सांगितलं. तो म्हणतो, हे बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. फार दुर्लभ आहे महाराज. म्हणून भक्ता माझी राव ज्ञानी आहे तोच, हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. म्हणून भक्ता माझी राव ज्ञानी आहे तोच, तोच भक्तांचा राजा आहे आणि तोच खरा ज्ञानी आहे जो सगळ्या ठिकाणी परमात्म्याला पाहतो. म्हणून ज्ञानाचं फल जर काय असेल तर सगळ्या ठिकाणी परमात्माच पाहायला मिळणं हे ज्ञानाचं फळ आहे. म्हणून स्वतःला फक्त ज्ञानी म्हणून घेत जाऊ नये. ज्ञानाचं फळ दाखवून द्यावं, मग म्हणायची गरज पडणार नाही मी ज्ञानी आहे, ते सहजच दिसेल. महत्वाचा विचार आहे.
म्हणजे का फळलिया तरुची शाखा सहजी भूमीशी उतरे देखा. ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान रूपी फळ आलं, हे बघा तुम्ही ऐकतात की नाही सर्वजण महत्वाचा मुद्दा आहे. एखाद्या झाडाला जर फळ आलं तर फळ आल्यानंतर त्या झाडाची फांदी त्या फळाच्या भारानं सहज वाटते. तसं ज्याच्या जीवनामध्ये ज्ञानरूपी फळ आलं तो त्यागणी महाराज सगळ्या जीवमात्रांच्या समोर वागतो, सर्वांना नमस्कार करतो, सगळ्यांमध्ये देव पाहतो, त्याला नजर प्राप्त होते. ज्ञानाचं फल आहे. नामचिंतनाच्या ठिकाणी जर प्रेम निर्माण झालं तर त्या नामचिंतनाच्या प्रेमानं त्या साधनेच्या माध्यमातून ज्ञानापर्यंत जाता येईल. आणि त्या ज्ञानापर्यंत गेल्यानंतर त्या ज्ञानाच्या प्रभावानं सगळ्या जीवमात्रांमध्ये सगळ्या भूतमात्रांमध्ये परमात्मा दिसू लागेल, सर्वांमध्ये परमात्मा. मग तो त्यागणी गाढवा कुत्र्यात दिसेल, प्राणी मात्रात दिसेल, मनुष्यात दिसेल, दगडात दिसेल, मातीत दिसेल, सगळ्या ठिकाणी परमात्मा गच्च भरलेला आहे. साधू संतांची सगळी अनुभवाची गोष्ट आहे. मला त्याने अनुभव सगळ्यांच्या समोर वर्णन करून सांगले. विठ्ठल जळीस्थळी भरला, प्रीता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल विस्तारला जनी, सप्ताही पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, असं त्यांनी विठ्ठलाचं वर्णन केलं. हे ज्ञान आहे. ज्ञानानं विठ्ठल सर्व ठिकाणी पाहायला मिळाला. म्हणून जी संसार पाहणारी वृत्ती होती ती ज्ञानाच्या माध्यमातून त्याने निवृत्त झाली आणि मग परमात्मा दिसू लागला. आता काकडा म्हणतात की आजच झाली समाप्ती काकड्याची, नाही का? मग त्याच्यात सरळ सरळ आंधळा म्हटला जातो महाराज. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली, जनन दिसे तेथे, मी माझे हरपले, ठाई तेथेच्या तेथे, अदृश्य तिची झाले, काही दृश्य जे होते, सुखे निजलोगा, शून्य सारून तेथे, त्रिकुट शिखरी गा, दान मिळे येते. काकडा सम्राट सगळे त्यागणे महाराज महिनाभर काकडा, पण फक्त चाली लावण्याने परमार्थ नसतो, त्याच्यातला अर्थ कळण्याने परमार्थ असतो. हे महत्वाचा विचार आहे. माझा राग येत असेल बोलल्याचं, पण मी काय करू त्याला. मला दिसतं महाराज म्हणून सहन होत नाही. मला जाणवतं की फक्त या फार सुंदर फार प्रभावी असणाऱ्या अभंगांना फार गोड चाली लावल्या जातात, पण चाली लावण्याकरिता अभंगांची रचना केली नाही. हे अभंग जीवनात उतरवण्याकरिता अभंगांची रचना केली. हे लक्षात घेण्यासारखं आहे पक्क माझं म्हणणं. म्हणून सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. हे सगळेचे सगळे प्रमाण बघा ना काय सांगतात. अहो परमार्थातली मस्ती सांगतात, परमार्थातली उन्मत्तता सांगतात, दिव्य असणारा बोध जीवनात उतरला असं सांगतात. उतरवलं पाहिजे, वृत्तीत उतरलं पाहिजे, हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून ज्ञानाच्या माध्यमातून त्यागणी महाराज सर्वांमध्ये परमात्मा दिसू लागतो. मग तो जर सर्वांमध्ये परमात्माच पाहू लागला तर तो कोणाचा छळ करणार नाही, कोणाविषयी कपट करणार नाही, कोणाविषयी षडयंत्र करणार नाही, कोणाचं राजकारण करणार नाही, कोणाला त्यागणी टाकून बोलणार नाही, कोणाचा अपमान करणार नाही. हे काही करणार नाही. का? सगळ्यांमध्ये देव भरलेला आहे म्हणून. त्याच्या पोटात भावनाच अशी निर्माण होईल की या सगळ्या भूतमात्रांमध्ये देव भरलेला आहे. हे विशेष असणारं त्यागणी पर्व जीवनामध्ये येईल आणि ते त्यागणी या साधनेच्या माध्यमातून येईल. म्हणून ती त्यागणी साधना निळोबरानं सगळ्या जगाच्या समोर वर्णन करून सांगायची. आपणही ती करतो आहोत, नामचिंतनाची साधना. जी आपण करतो त्या नामचिंतनात जर आपलं प्रेम त्यागणी जडलं तर त्या प्रेमाच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा संतांना जी प्राप्त झालेली अवस्था आहे भगवत भावना सर्वाभूती ती प्राप्त होऊ शकते. ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. नामचिंतने जडले
साथ करणाऱ्या माणसाला सुद्धा नजरेनं कळलं पाहिजे. म्हणून चांगली साथ करतायत नजरेनं, त्यांना कळतंय की आता याला बोलायचंय म्हणून आपण व्यवस्थित त्या रूपरेषेतच त्यांनी तेवढ्याच वेळात प्रमाण दिलं पाहिजे, ते सुद्धा गोड झालं पाहिजे. हे सगळं विचारपूर्वक आहे. असो, आनंदाची गोष्ट आहे. रोज श्रवणाची पर्वणी मायबाप हा सप्ताह त्यांनी कशाकरिता आपण करतो आहोत की या श्रवणाच्या माध्यमातून आपलं आत्महित व्हावं, स्वतःच हित व्हावं, त्याच्याकरिता हे सगळं आपल्याला करायचं आहे. मग हे करत असताना आपण साधना समजून घ्यायला नको का? मग ती साधना महाराज सांगतात. ते म्हणतात भगवंताचं नामचिंतन करा. आपण सगळे करतो पण मग तरी आपल्याला साध्य का प्राप्त होत नाही? आपलं त्याच्यावर प्रेम नाही नामावर म्हणून. मग तेच नामचिंतन करा जे आपल्याला प्राप्त झालं, आधीच बोलून झालंय माझं. त्याच्यावर जर प्रेम कराल तर तेच नामचिंतन तुम्हाला ज्ञान प्राप्त करून देईल. आणि ज्ञान जर प्राप्त झालं तर तुम्हाला ही समोर बसलेली माणसं दिसणार नाहीत. या माणसांच्या जागेवर देव बसलेला दिसेल. देव झाले हे जन, सगळे जन देवच दिसतील. त्यांना त्यांनी भूत मात्रांमध्ये देव दिसत होता. प्राण्यांमध्ये जे जे बेटे भूत ते माने, जे भूत म्हणजे मसल वाटत नाही, भूत म्हणजे जीव मात्र सगळे त्यांनी, सगळे प्राणी आपल्या डोळ्यासमोर भूतच आहेत माझे. म्हणून त्यांनी या सगळ्या भूतांमध्ये भगवान दिसावा. जे जे बेटे भूत ते माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, हीच खरी भक्ती आहे. काय भक्ती आहे? सगळ्या भूतमात्रांमध्ये परमात्माला पाहावा आणि पाहून त्याला नमस्कार करत राहावा. साधू संतांना दिसला सुद्धा तो देव. ज्ञानोबारांना म्हणतात रेड्यात दिसला, नामदेव महाराजांना कुत्र्यात दिसला, त्याच्यानंतर नाथांना तो गाढवात दिसला. रामेश्वराला पाणी चाललं होतं की नाही काशीच, गाढवालाच पाजलं मध्ये. का बरं? सगळे लोक हसायला लागले. बघा म्हणे बावळे, कुठून काशीवरून पाणी आणलं, रामेश्वराच्या पिंडीवरून वतायचं तर गाढवालाच पाजायला लागले. ते म्हणले माझा रामेश्वर याच्यातच आहे. म्हणजे गाढवात रामेश्वर दिसला. जगमित्र नागांना वाघात त्यांनी देव दिसला. जगद्गुरु तुकोबाऱ्यांना वारीला जात असताना चिखलात खचलेला बैल होतं, त्याला बाहेर काढलं, बैलात देव दिसला. महत्वाचा विचार आहे की नाही? म्हणजे काय हे झालं? त्याचं कारण त्यांना या नामचिंतनाच्या माध्यमातून ज्ञान झालं की तो परमात्मा या सगळ्यांमध्ये भरलेला आहे. आणि असं ज्ञान झाल्या कारणानं त्यांनी महाराज या सर्वांवर प्रेम करायचं ठरवलं. माणसावरच नाही, अरे या गाढवा कुत्र्यावर सुद्धा प्रेम करतात. फार प्रेमानं व्यवहार करतात. चुकून सुद्धा पायाखाली मुंगी सुद्धा मरू देत नाहीत. तिच्यावर सुद्धा प्रेम करतात की त्याच्यात माझा देव आहे, त्याला इजा होऊ नये, अशी त्याची अवस्था निर्माण होते. हाच खरा परमार्थ आहे. तुमच्या पाठांतराला जर तुम्ही परमार्थ म्हणत असताल, मी एक सुद्धा मार्क देणार नाही, नापास. फक्त पाठांतर गेलं आणि तुम्ही त्यांनी फार बहु केले पाठांतर आणि वर्म राहिले ते दूर. आधी प्रमाण दिलं पाहिजे, नाही तर अंगावर बाला येत असते. हा महत्वाचा विचार. फार लोकांच्या समोर बाकीच्या सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि माणसात देव जर दिसला नाही, प्राणी मात्रात जर देव दिसला नाही, कशाचा परमार्थ? फक्त परमार्थाचं नाटक आहे लोकांना दाखवाय करतात. लोक सप्ताहाच्या मंडपात आलं की परमार्थिक होतात आणि घरी गेलं की याला त्याला काय करतात, टिंब टिंब कशाला सांगत बसू. ऊपर सुद्धा खूप बनी अंदर की राम जाणे, कशाला सांगत बसू. महत्वाचा विचार आहे मला. म्हणजे मंडपात आल्यावरच परमार्थिक होऊ नये, आपलं जीवन परमार्थिक व्हावं. या जीवनात त्यांनी जीवनभर परमार्थ करावा. सगळ्यांमध्ये देव पाहावा, हाच परमार्थ आहे. फार पाठांतर नाही केलं तरी चालेल, फार भजनाला त्यांनी सगळ्याच गोष्टी करायला, वाऱ्या करायला नाही गेले तरी चालेल. घरी बसून जर त्यांनी सगळ्यांमध्ये परमात्मा पाहिला तर हाच परमार्थ, याच्यापेक्षा वेगळा परमार्थ नाही. आणि हा ज्याला कळाला नाही, बाहेरचाच करीत बसला आणि लोकांच्या समोर परमार्थिक म्हणाला जाईल पण त्याला देव भेटायचा नाही, त्याला परत जन्माला यावं लागेल, खेती घालावं लागतं. हे लक्षात ठेवा मी काय सांगतो ते महत्वाचं चिंतन आहे. आणि हाच महत्वाचा विचार आहे, हे लक्षात घेण्यासारखंच आहे. पण फक्त भूतमात्रांमध्ये देव दिसावा नाही, जाऊ द्या मुर्द्या गाढवा कुत्र्यात तुम्हाला दिसला नाही, माणसात तरी पाहाल की नाही? जाऊ द्या, सगळ्या जगातल्या माणसांमध्ये पाहण्यापेक्षा निदान भावबंधांमध्ये पाहाल की नाही? फक्त भावबंधात पाहायचा, बाकीच्यांमध्ये मरूच जाऊ द्या. बरं जाऊ द्या, भावबंध्या सोडून निदान परिवारातल्या लोकांमध्ये तरी पाहाल की नाही? जाऊ द्या, परिवारात नका पाहू, निदान त्यांनी आई बापात तरी पाहाल की नाही? ते नका पाहू. जी फार लाडाची प्रेमाची बायको आहे तिच्यात तर पाहाल की नाही? देव काय हरकत आहे पाहायला? अहो तिथून सुरुवात करा. ज्याच्यावर फार प्रेम करता आधी त्याच्यात देव बघा, मग त्याच्यापेक्षा थोडं जास्त वाढवा, मग अख्ख्या परिवारातल्या लोकांमध्ये देव बघा, मग त्याच्यापेक्षा अजून वृत्ती वाढवा, मग सगळ्या भावबंधांमध्ये बघा, भांडणच मिटून जाईल. कोर्टात जायचं कामच पडायचं नाही महाराज. जर भावबंधांमध्ये देव दिसला तर खरं सांगतोय हाच परमार्थ आहे. हे आपल्या जीवनात उतरवण्याचा परमार्थ आहे. लोक परमार्थ करतात आणि बऱ्याच बुवा लोकांचे किशे आहेत महाराज कोर्टात. वस्तुस्थिती आहे, खरं सांगतोय मी तुमच्या समोर. हा काय परमार्थ आहे होय? अजिबात नाही. वस्तुस्थितीवरच माझं त्यांनी बोलणे मला सहन होत नाही. मी आवाक्याच्या बाहेर निघून जातो. मी काय करू आता? त्याला वस्तुस्थिती अशीच आहे महाराज. मग जाऊ द्या मुर्द्या, फक्त भावबंधात त्याच्यापेक्षा त्यांनी मग हळूहळू वाढवत चालायचं. मग आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांमध्ये देव बघा.
मग त्याच्यापेक्षा अजून वाढवा, सगळ्या गावातल्या लोकांमध्ये देव बघा. त्याच्यापेक्षा अजून वाढवा, मग जिथं जाल तिथं जे जे लोक भेटतील त्या सगळ्यांमध्ये देव बघा. म्हणून त्यांनी जे जे काय दृष्टी दिसते ते ते हरिरूप, अशी अवस्था त्यांनी होऊन जाईल. मग त्यांनी सगळीकडे देवच देव होऊन जाईल. देव नटला नाना परी गुरुनी उरला चराचरी, अशी अवस्था निर्माण होईल. मग सर्वत्र व्यापक परमात्मा दिसेल. पाहे तिकडे मायबाप विठ्ठल आहे रखुमाई, जनविजन झाले आम्हा विठ्ठल नामा प्रमाण. पाहे तिकडे मायबाप विठ्ठल आहे रखुमाई. झालं कशानं? भगवंताच्या नामावर प्रेम केलं म्हणून नामचिंतने जडली प्रीती. नामचिंतनाच्या ठिकाणी प्रीती जडली, त्याचा परिणाम ज्ञान प्राप्त झालं. आणि ज्ञानानं काय झालं? भगवत भावना सर्वाभूते, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी भगवानच भरलेला आहे अशी भावना निर्माण झाली. आणि त्या भावनेमुळे पोटातला राग निघून गेला, पोटातला द्वेष निघून गेला, पोटातली ईर्ष्या निघून गेली, पोटातला मत्सर निघून गेला, पोटातले षड्यंत्र निघून गेले आणि देवच हृदयामध्ये येऊन राहिला. मोठी गोष्ट आहे. अयोध्या कांडामध्ये रामचरितमानसामध्ये ज्या वेळेला भगवान वनवासाला जाण्याकरिता निघाले, रामप्रभू 8:30 वाजून गेले होते त्यावेळेला वनवासाला जाण्याकरिता. मला जाणीव आहे या सगळ्या गोष्टींची सुद्धा, म्हणून त्यांनी विचारात येण्यासारखी गोष्ट आहे. असो, राम वनवासाला जाण्याकरिता निघाला आणि वनात गेल्यानंतर वाल्मिक ऋषींच्या आश्रमात गेले प्रभू. आणि वाल्मिकाच्या आश्रमात गेल्यानंतर वाल्मिक ऋषीनं विचारलं रामाला, महाराज माझ्या वडिलांच्या वचनाकरिता मी वनवासाला आलेलो आहे. मला एक प्रश्न आहे की आता मला वनात 14 वर्षापर्यंत राहायचंय, मी राहू कोणत्या ठिकाणी मला तुम्ही सांगा. कुठे राहू? मग वाल्मिक ऋषींनी प्रभू रामचंद्रांना 14 ठिकाणी सांगितली राहण्याची. 14 हे 14ची 14 मी सांगणार नाही, ते सांगायला वेळ पुरणार नाही ना. एकच ठिकाण सांगतो, लक्षपूर्वक ऐका. रामा तुला राहायचं असं म्हणतोस की नाही, मग अशा ठिकाणी जाऊन राहा. मी सांगतो तिथे. म्हणे कुठे? 12 लक्षणं सांगितली की जे हे 12ची 12 गुण जिथे नाही तिथं जाऊन राहा. मग सांग, लक्षपूर्वक ऐका, कान उंच करून. गोस्वामीजी वर्णन करून सांगतात तुलसीदास स्वामी. ते म्हणतात, काम क्रोध मद मान न मोहा, लोभ न क्षोभ न राग न द्रोहा, जिनके कपट दंभ नाही माया, उनके हृदय बसवूर दुराया. काम क्रोध मद मान न मोह, ज्याच्या अंतकरणात काम नाही, ज्याच्या अंतकरणात क्रोध नाही, ज्याच्या अंतकरणामध्ये मद नाही, ज्याच्या अंतकरणामध्ये मोह नाही. लोभ न क्षोभ न राग न द्रोहा, ज्याच्या अंतकरणात लोभ नाही, ज्याच्या अंतकरणात क्षोभ नाही, ज्याच्या अंतकरणात राग द्वेष कोणत्याही प्रकारचा शिल्लक राहिला नाही. जिनके कपट दंभ नाही माया, जे कपटी नाहीत, जे दांभिक नाहीत आणि जे लोकांच्या समोर मायावीपणानं वागत नाहीत, उनके हृदय बसवूर गुराया. रामा त्यांच्या हृदयात जाऊन राहा. म्हणून देव हृदयात येऊन राहत असतो, देव हृदयात वास्तव्य करत असतो. पण कोणाच्या? ज्यांच्या अंतकरणातून हे 12 गुण बाजूला टाकून दिलेले आहेत त्यांच्या. म्हणून आपल्याला देव हृदयात यावा असं वाटत असेल, परमार्थ साधावा असं जर वाटत असेल, परमात्मा प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल, तर आपण हा दोहाच पाठ केला पाहिजे आणि एक एक टिक मार्क केलं पाहिजे. किराणा दुकानात आपण जातो की नाही, कधी कधी यादी घेऊन तिनं जरी यादी आपल्या हातात दिली, तुम्ही ऐकता ना पण सगळे, तिनं म्हणजे आपल्या बायको, आणि ती घेऊन आपण किराणा दुकानदाराकडे जातो आणि दुकानदाराला म्हणतो घ्या यादी. आणि मग ते दुकानदार तो माल काढून देतात. 1 किलो साखर, 1 किलो शेंगदाणे, असं त्यांनी सगळं त्यात भरलेलं असतं. आणि ते त्यांनी एकाएकी जमा करून त्यांनी टेबलावर ठेवलं जातं काउंटरवर. मग पुन्हा यादी पाहिली जाते आणि यादी पाहून त्यांनी साखर घ्यायची, बाजूला ठेवायची, टिक मार्क करायची. तांदूळ घ्यायचे, बाजूला ठेवायचे, टिक मार्क करायचे. असं टॅली केलं जातं की नाही, काय काय आलं काय काय नाही आलं, जे कमी असेल ते आणायचं, असं टॅली केलं जातं. मग माझं म्हणणं ऐका तुम्ही सगळ्यांनी लक्षपूर्वक. ज्याला वाटत असेल आपल्या हृदयामध्ये देव यावा, त्याने 12 गोष्टी पोटातून काढून टाका. तुका म्हणे करार निर्मळ येऊन गोपाळ राहे तेथे परमात्मा येऊन राहतो. फक्त चित्त निर्मळ झालं पाहिजे. निर्मळ करायचं म्हणजे काय? हे बसले आहेत की नाही पोटामध्ये, तेवढे सगळे घालून टाकायचे, मग परमात्मा येत असतो. म्हणून ती यादीच करून घ्या, काय काय घालवल्यानं देव पोटात येतो. मग काम, क्रोध, मद, मान, मोह, लोभ, क्षोभ,
राग द्वेष हे सगळेचे सगळे आहेत ना, याची यादी करायची. कपट दंभ माया याची यादी करायची. आणि यादी करून त्यागनी महाराज विचारपूर्वक एक एक घालवायचं. काम जर आपल्या पोटातून गेला टिकमार्क करायची, काम गेला. क्रोध जर पोटातून गेला टिकमार्क करायची, क्रोध गेला. क्रोध सुद्धा येत असतो महाराज. काय कधी येतो माहिती आहे तुम्हाला? हे बघा, तुमचं फार कौतुक करू दे एखाद्या माणसाने. उगा एखाद्या माणसाचं या माईक मधून सगळ्या गावात नाव घ्यावं. उगा त्यागनी एखाद्याचं नाव घ्यायचं आणि चांगलं 2-3 मिनिटं त्याच्याविषयी बोलायचं. त्याला असं वाटतं मी म्हणजे काय विशेष आहे, हा महत्वाचा विचार आहे. त्याला चांगलं वाटतं की नाही, एक मुद्दा त्याच्या विरुद्ध मुद्दा सांगतो. त्याच माणसाचं या माईक मधून थोडस जरा चुकीचं बोला, त्याच्याविषयी थोडं त्यांनी वाईट बोलून बघा. काय होतं, त्याचा असा जळफळाट होतो. त्याला वाटतं मला म्हणतो याचं नाव आहे क्रोध. मग आपण तपासून पाहण्याची गोष्ट हीच आहे की आपल्याला कोणी चांगलं म्हटल्यानं पण आपल्यात काय विकार होत नाही, आणि आपल्याला कोणी वाईट म्हटल्यानं पण आपल्याला कोणत्या प्रकारचा विकार होत नाही. अशी अवस्था ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपण काम क्रोधाच्या पलीकडे गेलो म्हणून समजायचं. आणि अजून जर आपल्याला असं होत असलं तर आपण रामाच्या प्राप्तीचे अधिकारी नाहीत हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. हे लक्षात ठेवण्यासारखंच आहे. म्हणून त्यांनी खरं साधन जर काय असेल तर नामाच्या माध्यमातून ज्ञानापर्यंत आणि ज्ञानाच्या माध्यमातून सर्वत्र परमात्मा भावनेपर्यंत आपला प्रवास झाला पाहिजे. आणि ज्याचा असा प्रवास या मुद्द्यापर्यंत झाला तोच खरा परमार्थ काय, कारण हेच परमार्थाचं साधन आहे. अशा साधनेवर जो आरूढ होतो आणि आता काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही, काम नाही झालो पाहिजे कामा आणि फावल्या त्या करू चेष्टा मिश्र द्रष्टा बैसुनी. म्हणून ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर पुन्हा मी भक्त तू देव ऐसे करी असं म्हणतो आणि त्या भगवंताच्या सगुण रूपाचं त्यांनी हृदयामध्ये चिंतन करतो आणि अखंड पुन्हा त्याचं नामस्मरण करीत राहतो. हाच खरा परमार्थ आहे आणि हेच खरं परमार्थाचं साधन आहे. महाराज वर्णन करून असं नाही म्हणले हे परमार्थ साधन, असं नाही म्हणले. मग हे ची त्याला च लावला म्हणजे चकारात्मक असा महत्वाचा मुद्दा आहे. बरं लक्षात घेण्यासारखा आहे की चकारात्मक सांगितलं खरं परमार्थाचं साधन हेच आहे. किती तास ध्यानाला बसले हे पाहत नाही, किती तुम्हाला सगळ्यांमध्ये देव दिसला हे पाहिलं पाहिजे. महत्वाचा मुद्दा आहे. बरं नाही तर फक्त डोळे बंद करून देवाचं ध्यान केलं 3 तास, 24 तासात त्यांनी 24 तासातून 3 तास वजा केले, खाली किती राहिले 21 तास आहे की नाही. मग देवाचं ध्यान किती तास केलं 3 तास आणि 21 तास काय केलं 21 तास लोकांचा खलबत्ता कुठला 21 तास लोकांच्या उचापती केल्या. हे परमार्थ साधन आहे का? मग ते 3 तास ध्यान करू नका. ध्यानच जर करायचं असलं तर आपलं जीवन हेच भगवंताचं ध्यान करा. जीवनभर भगवंताचं ध्यान करा. ज्या वस्तू समोरून येतील त्याच्यात देव पहा, भगवंताचं ध्यान आहे. ज्या व्यक्ती समोरून येतील त्याच्यात देव पहा, भगवंताचं ध्यान आहे. जेवढे त्यांनी जीव आपल्या डोळ्यासमोर येतील त्या सगळ्यांमध्ये देव पहा, भगवंताचं ध्यान आहे. आणि असं भगवंताचं ध्यान करून त्याचं त्यांनी चिंतन करणं हा परमार्थ आहे. हेच परमार्थ साधन. आणि याच्यापेक्षा पुढचा मुद्दा साधू संतांना त्यांनी प्राप्त झाला तो असा की जीवनमुक्त स्थिती प्राप्त झाली ज्ञानानं आणि ब्रह्मज्ञानाच्या उच्च स्थितीमध्ये जाऊन त्यांनी महाराज पुन्हा भगवंताच्या सगुण साकार रूपाच्या अपेक्षा अंतकरणात निर्माण झाली. मग त्या भगवंताला सगुण रूपामध्ये डोळ्यासमोर उभं केलं, मग त्याचं रूप हृदयामध्ये साठवलं आणि त्याला साठवून त्यांनी अखंड त्याचं नामचिंतन करीत राहिले. कुळ हे पावन कृष्ण नामी असं म्हणतो की नाही आपण. म्हणून त्याला कृष्ण रूपात, त्याला राम रूपात, त्याला कोणत्या रूपात तुम्हाला पाहायचं असेल त्या रूपामध्ये तुम्ही पाहू शकता. म्हणून तो भैरवनाथाच्या रूपानं पण तुम्हाला दिसेल. ज्याची ज्याची भावना जशी आहे जिनकी रही भावना जैसी प्रभू मूरत तीन देखी तैसे.
म्हणून भावे जैसा तैसा हरी एक म्हणून सर्वत्र त्यांनी महाराज परमात्मा ज्याच्या त्याच्या भावनेनुसार दिसतो. भागवतातलं वर्णन आहे महाराज. भगवान ज्या वेळेला कंसाच्या मल्ल सभेमध्ये प्रवेश करून गेला त्यावेळेला कोणाकोणाला कसा दिसला. हे मल्लानाम शनी नृणाम नरवर स्त्रीनाम स्मरो मूर्तीनाम गोपानाम क्षतिभुजाम क्षतिपतोष. हे सगळ्याचे सगळं लांबलचक वर्णन आहे. मोठा श्लोक आहे, माझा सगळा पाठ नाही. पण हे त्यांनी वर्णन आहे. प्रत्येकाला भगवान तसा दिसला. जे पहिलवान होते की नाही पहिलवानांना पहिलवान दिसला. जे मल्लांना मल्ल दिसला, क्षत्रियांना क्षत्रिय दिसला, स्त्रियांना कामदेव दिसला, मातांना आपला पुत्र दिसला, योग्यांना परमतत्व दिसला, भक्तांना भगवान दिसला. प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने परमात्मा दिसला. म्हणून आपण पाहतो कोणत्या भावनेने हे जास्त महत्त्वाचं. म्हणून आपली भावना तशी असली पाहिजे. म्हणून भगवत भावना सर्वाभूती ही भावनाच नाही का, सगळ्यांमध्ये परमात्माच पाहिला पाहिजे. ज्या दिवशी आपल्याला असं होईल त्या दिवशी आपण खरे परमार्थिक आहोत. पण त्याच्यापेक्षा हा पुढचा विचार सांगितला की तो परमात्मा राम रूपात येत असतो, तो कृष्ण रूपात येत असतो. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना तुम राम रूप में आना सीता साथ लेके धनुष्य हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना तुम श्याम रूप में आना मुरली हाथ लेके राधा साथ लेके चले आना प्रभु जी चले आना कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कोणत्याही रूपात भगवंताला पाहू शकतात. म्हणून तो राम रूपात गोड वाटतो, कृष्ण रूपात गोड वाटतो. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. रामकृष्ण नामांनी त्यांनी प्रगट झालेले हे जे दोन अवतार आहेत हे साजिरी अवतार आहेत. हृदय मंदिरे स्मराकारे त्यांचं हृदय मंदिरामध्ये स्मरण करा. म्हणून साधू संतांनी सगळ्यांमध्ये तर परमात्मा पाहिलाच पाहिला, पण त्या परमात्म्याला सगुण साकार रूपानं त्यांनी आपल्या हृदयामध्ये त्याची आठवण केली, त्याचं ध्यान हृदयामध्ये करू लागले आणि अखंड त्याचं नामस्मरण करू लागले. हे सुद्धा परमार्थाची साधनाच आहे. असं केल्यानं काय झालं त्यांच्या जीवनामध्ये, या भूमिकेत गेल्या कारणानं दुसरं काही आठवेच नाही असं त्यांनी झालं. मग जेवढे विषय डोळ्यासमोर आहेत ते भोगावेशेच वाटे ना. अष्टभोग भोगणे माते नाही चाड भक्ती प्रेम गोडले लगे माय अशी अवस्था झाली महाराज. ही परमार्थातली श्रेष्ठ उच्चतम कोटीची अवस्था. या अतिकुळ माझे गेले हरपोने श्रीरंगा वाचवणे अनुनेने किती व शोका म्हणे हरी वीण हरी वाचून बाकीचं सगळं शिनच वाटतो. त्याला कशातच डोकं द्यावं असं वाटत नाही. त्याला कोणत्याच विषयांमध्ये रस राहिला नसतो. त्याला कोणी किती समजून सांगितलं तरी तो म्हणतो किती व शिकवायला माझा वेळ मी तर या गोवळा रतली. अरे मग तुझा संसार आहे, प्रपंच आहे, त्याचा छंद सोडून द्यायचा, नुसतं टाळकुटीत बसायचं काही चांगलं आहे का? असं जर त्याला कोणी म्हणत असेल तर तो त्याच्या पुढचं सांगतो. तो म्हणतो अष्टभोग भोगणे माते नाही चाड. तुमच्या संसारामध्ये 8 प्रकारचे भोग आहेत की नाही. सुगंधम वनिता वस्त्रम गीतम तांबूल भोजनम शय्याच कुसुमम चैव भोगाष्टकम उदाहृतम. 8 प्रकारचे भोग आहेत. या 8 भोगांपैकी कोणत्याच प्रकारच्या भोगाची लालसा अंतकरणात शिल्लक राहत नाही. कोणत्याच विषयाला भोगावं असं वाटत नाही. विषयातलं सुख त्याला गोड वाटत नाही. विषय सुखापेक्षा श्रेष्ठ असणारं सुख आहे, त्याचं नाव आहे त्यागणी आत्मसुख. त्या आत्मसुखापेक्षा श्रेष्ठ असणारं सुख आहे त्याचं नाव आहे ब्रह्मसुख. आणि त्या ब्रह्मसुखापेक्षा श्रेष्ठ सुख आहे त्याचं नाव आहे प्रेमसुख. मग त्याच्या जीवनामध्ये भगवंताचं प्रेम प्राप्त झालेलं असतं. तो प्रेमसुखात चिंब झालेला असतो. मग जो प्रेमसुखात चिंब झालेला आहे तो विषय सुखाची कशी अपेक्षा करतो? मग त्या विषयाची लालसा पोटात राहत नाही. ते विषय भोगावेशच त्याला वाटत नाही.
त्याच्या अंतःकरणामध्ये परमात्मा सोडून कोणाचं चिंतन नसतं, कोणा व्यक्तीविषयीचं प्रेम त्याच्या पोटात शिल्लक राहत नाही, फक्त देवावरच प्रेम असतं. आणि तो कशालाच माझं म्हणत नाही, फक्त देवालाच माझं म्हणतो, ही त्याची अवस्था. देव माझा मी देवाचा, देव माझा हृदयामध्ये भगवंताचं त्यांनी नामाचे ध्यान करणं, भगवंताचं नामस्मरण करणं, यानं काय होतं हे वर्णन करून सांगितलं. पहिला मुद्दा सांगितला, कोणत्याही प्रकारच्या विषयाविषयी त्याला आकर्षण शिल्लक राहत नाही, ते भोगाविषयी वाटत नाहीत, एक मुद्दा. त्याच्यानंतर कोण्याही व्यक्तीविषयीचा मोह अंतःकरणात राहत नाही. अर्जुनाला तत्वज्ञान सांगावं लागलं भगवंताला कुरुक्षेत्रावरती, त्याचं कारण अर्जुन मोहानं ग्रस्त झाला होता, त्याला मोह झाला होता. तो त्यांनी या संग्रामाला मलिन कर्म समजित होता आणि या सगळ्या आप्तजनांना त्यांनी आपलं समजित होता, हे जन्मणारे मरणारे समजत होता आणि मी यांना मारणार आहे असं त्याला वाटत. हा कार्पण्य दोष आहे, त्यानं तो ग्रस्त झाला होता. म्हणून त्याला ते सुचत नव्हतं काय, तो काय काय भगवंताला तत्वज्ञान शिकवत होता. तो त्या देवाला म्हणत होता, देवा पतंती पित्रो हे श्याम लुप्त पिंडोदक क्रिया, हे सगळं देवाला सांगत होता. पण देव पहिल्या अध्यायात काही बोललाच नाही, तुम्हाला हो दे तुझंच पांडित्य, आता जे होईल ते होईल. पण भरपूर अर्जुन बोलत राहिला. दुसऱ्या अध्यायाला सुरुवात झाली गीतेच्या आणि मग ते 8:45 वाजून गेलते त्यावेळेला आणि मग त्यांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांगायला सुरुवात केली आणि मग तो म्हणला, देवा एवढं मी बोलतोय तुझ्या समोर, तू काहीच बोलत नाहीस, काहीतरी बोल ना. कार्पण्य दोष उपहत स्वभाव असं त्यांनी. आणि मग तुम्हाला शिष्यस्ते हम शाधी मामतो प्रपन्न, मी तुझा शिष्य झालो, मला तत्वज्ञान सांग. आणि मग भगवंताने तत्वज्ञान सांगितलं आणि त्याचा परिणाम काय झाला तो ऐका, की अर्जुनाच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडले, नष्टो मोह स्मृती लब्ध्वा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनम तव. ही पोच पावते अर्जुनाच्या मुखातून आलेली. काय गेलं म्हणतो, मोह गेला म्हणतो. पण भगवंतानं दिलेलं जे ज्ञान आहे, भगवंताचं जे प्रेम आहे, त्या प्रेमानं त्यांनी जातं काय तर मोह निघून जातो. म्हणून आपल्या पोटात सुद्धा मोह आहे, आपण नाही म्हणत असू तरी सुद्धा आपण देवावर पण प्रेम करतो, प्रपंचातल्या लोकांवर पण प्रेम करतो. आपण भामटे आहोत. आपलं दोन अंगाने कार्यक्रम चालू आहे, आपल्याला देव पण पाहिजे आणि आपल्याला सगळी दुनिया पण पाहिजे, हा महत्वाचा विचार आहे. पण खऱ्या भक्ताला मात्र बाकीचं कोणी नाही पाहिजे, फक्त देवच पाहिजे असतं. म्हणून मोह त्याग. मोह म्हणजे काय, व्यक्तीवर केलेलं प्रेम, याला म्हणायचं मोह. ममता, ममता म्हणजे काय, कोणत्याही पदार्थाविषयीचं आकर्षण, मला हे पाहिजे, मला हे माझी वस्तू आहे, माझी वस्तू, शरीर माझं, बायको माझी, मुलगा माझा, घर माझं, सगळं सगळं माझं. दारापुढे झाडून घ्यायची किरसुनी सुद्धा माझी, तिथपर्यंत माझेपणा दडलेला असतो, हा महत्वाचा विचार आहे. आपलं जनावर वाटून चाललं त्यानं शेण टाकलं तरी म्हणतो शेण मना सगळं असं आहे. कशाला माझं म्हणतील, ममत्व कशा दाडकेल सांगता येत नाही, हे ममत्व आहे. पण ज्याला भगवंताचं प्रेम प्राप्त झालं, त्याच्या ठिकाणी विषय भोगाची लालसा राहत नाही, त्याच्या ठिकाणी मोह राहत नाही आणि त्याच्या ठिकाणी ममता राहत नाही. अशी अवस्थाच परमार्थातली निर्माण होते. ती निळोबाऱ्याने वर्णन करून सांगितली. विषय भोगी विलोभता मोह न बाधी, त्या ममता, त्याला कोणत्याही प्रकारचा मोह बाधत नाही आणि त्याला कशाविषयी ममता शिल्लक राहत नाही. कारण त्यागनी महाराज, विषय त्याच्या चित्ताचा देवच झालेला असतो, विषय तो त्यांचा झाला नारायण. मोह त्यांनी शिल्लक राहत नाही का, तर त्याला त्यांनी आपलं म्हणण्यासारखं जगात कोणी नसतं, फक्त परमात्माच असतं.
त्याच्या वाचून तो कोणाला त्यांनी महत्व देत नाही, व्यक्तीला महत्व देत नाही म्हणून मोहात पडायचं काही काम नाही. आणि आपलं म्हणणं त्यांनी फक्त भगवंताविषयी जोडलं जातं. म्हणजे त्यांनी महाराज त्या तीन गोष्टी अशा आहेत की ज्या त्यांनी लक्षात घेण्यासारख्या आहेत भक्ताच्या जीवनातल्या. तदीयता, त्वदीयता आणि मदीयता. देवा तदीयता त्यांनी हे सगळंची सगळं त्यांनी तुझंच आहे, हे दिसतं ना माझ्या डोळ्यासमोर, याच्यातलं माझं काही नाही, सगळं तुझंच आहे. तदीयता, त्वदीयता मी सुद्धा तुझाच आहे. आणि मदीयता म्हणजे त्यांनी तू माझा आहेस, तुझ्या वाचून जगात माझं कोण नाही, ही भावना त्याच्या पोटात असते म्हणून तो उच्च स्थितीला गेलेला असतो. हेच खरं परमार्थातलं साधन आहे. महाराज वर्णन करून सांगतात कोणाकोणाला हे साधन प्राप्त झालं, मोठ्या मोठ्या लोकांना प्राप्त झालं. मग कोणाचं नाव सांगावं म्हणून सगळ्यात मोठ्या महापुरुषाचं नाव सांगितलं की त्या महापुरुषाला या साधनेच्या माध्यमातून मुक्त स्थिती प्राप्त झाली. अभंगाचं शेवटचं मुक्त झाले शुकायसे. म्हणून शुकाचार्यांसारख्यांनी या नामचिंतनाचा ध्यास घेतला म्हणून ते सुद्धा मुक्त झाले. याच साधने हे सांगण्याचं तात्पर्य. नामचिंतने जडले प्रीते
भगवत भावना सर्वाभूती निळा मणी निज द्यासे मुक्त झाले शुकायसे असं जोड द्यायचं. तो झाला उपक्रम आणि हा झाला उपसंहार. उपक्रम काय केला? नामचिंतने जडली प्रीती. आणि उपसंहार काय केला? निळा मणी निज द्यासे मुक्त झाले शुकायसे. मग त्या नामचिंतनावर प्रेम जडलं की मुक्त होता येतं. कोण कोण झालं? शुकायसे, शुकाचार्यांसारखे सुद्धा या साधनेनं मुक्त झाले. हा त्यातला दिव्य असणारा भाव आहे. माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे. बराच वेळ त्यांनी बोलू शकतो, पण कीर्तनाची ठराविक असणारी ठरलेली वेळ ओलांडून गेलेला बुवा लोकांना बरा वाटत नाही. तो म्हणतात हे कशाला तुम्ही बोलायला उगाच त्याला, असं त्यांनी होण्याची दाट शक्यता असते. म्हणून वेळेत थांबलेलं चांगलं असतं. कशाला आपली पण विनाकारण त्यांनी दिंडोडे काढून घ्यायचे, त्यापेक्षा थांबलेलं चांगलं असतं. म्हणून जीव तोडून आपण लोकांच्या समोर सांगायचं, पाया पडून सांगायचं, विनवण्या करून सांगायचं, माणसात देव बघा, कपट करू नका, खोटं बोलू नका, व्याभिचार करू नका, चोऱ्या करू नका, लांड्या लुबाड्या करू नका, हे सगळं जीव तोडू सांगायचं. आणि लोकांनी म्हणायचं त्यांनी फार टाइम घेतला हो. अरे तुला ऐकायचंच नव्हतं वेळा, तू फक्त टाइम पास करण्याकरता आला होता. तेवढे 2च तास तुझ्याकडे होते देण्याकरता. त्याच्यापेक्षा जास्त तुला सहन होत नाही. त्याच्यापेक्षा जास्त सांगितलं की हागवण लागते लोकांना, पुन्हा ट्रीटमेंट द्यावी लागते. मग काय औषध द्यायची ते पुढचे विचारात घ्यावे लागते. म्हणून त्यांनी वेळेत असावं. जेवढं त्यांनी पचेल तेवढं पचेल महत्वाची गोष्ट आहे. असं बोलल्यावर लोक म्हणतात फुगीर होता. खरं बोलल्यावर सख्या आईला सुद्धा वाटतं फुगीर आहे. खरं बोललो का सख्या आईला सुद्धा वाटतं की फार फुगीर आहे. ती आई सुद्धा म्हणते पोरगं फार फुगीर झाले. खरं बोलतं ना ते. खरं बोललेला माणूस कधीच कोणाला सहन झाला नाही आजपर्यंत, आणि भविष्यात सुद्धा सहन होणार नाही. कारण तो वर्मावर बोलत असतो, आणि वर्मावर बोललं की त्रास होतो, फार जीव कासावीस होतो, त्याचा फार राग येतो, अपमान वाटतो. हे सगळंच सगळं होतं. म्हणून जो खरंच त्यांनी परमार्थ करण्याच्या विचारावर आलेला आहे त्याला हे बोलणं लागेल. आणि लागल्यानंतर तो त्यांनी विचार करेल, आणि विचार करून त्यांनी राग न धरता परमार्थाच्या मार्गावर आरूढ होईल. भगवंताची त्याला प्राप्ती होईल. हे महत्वाचं चिंतन आहे. असू द्या. म्हणून सरळ सरळ साधन आहे. आपण जे नामचिंतन करतो, जे आपल्याला आपल्या श्री गुरूंच्या माध्यमातून प्राप्त झालं असेल ते करावं. हे करत असताना दुसऱ्याच्या उचापती करू नये. म्हणजे नाम अपराध रहित नामचिंतन करावं. नाही तर मला फार मोठं भगवंताचं नाम प्राप्त झालं, दुसऱ्याला प्राप्त झालं नाही, ते सगळे बावळट आहेत आणि ते सगळे वेडेच आहेत, मीच एकटा शहाणा आहे, माझ्याच भाग्यानं प्राप्त झालं असं म्हणणं म्हणजे आपणच आपली साधना खराब करून गेलाय. पण कोण साधना करतोय, कशी करतोय याच्याशी कर्तव्य ठेवू नका. आपण कशी करतोय याच्याशी कर्तव्य ठेवा. लोकांच्या उचापती करण्याकरता आपला जन्म झाला नाही, आपण अवतार घेऊन तर अजिबात आलो नाही कोणाचा उद्धार करायला. काय आपल्याला पडलं त्याच्या वाचून. म्हणून आपण नामचिंतन करावं. ते आपलं साधन आहे. त्या साधनेवर आपण प्रेम करावं, प्रेमानं ती साधना करावी. ही साधना करत असताना त्या साधनेच्या माध्यमातून ज्ञानापर्यंत जावं. ते ज्ञान जीवनात आल्यानंतर सगळ्यांमध्ये परमात्मा दिसेल, त्या परमात्म्याला भरभरून पाहावं. त्याला सर्वांमध्ये पाहत असताना त्याच्या सगुण रूपाविषयीचा छंद मनात लागावा. त्याचं सगुण ध्यान अंतकरणात करावं, त्याचं नामचिंतन करावं. हेच खरं परमार्थाचं साधन आहे. आणि या साधनावर जो आरूढ होईल त्याला मग कोणत्याच प्रकारची बाधा राहणार नाही. मग हे काही बाधा कामदुर्जनांची कथा, म्हणून त्याला कोणत्याच प्रकारची बाधा राहणार नाही. पण मोह न बाधित ममता विषय भोगे विलोभता ही स्थिती त्याला सहज प्राप्त होईल. असा किती विषयातून बाजूला होण्याचा प्रयत्न केला, असा किती मोह घालवण्याचा प्रयत्न केला, अशी किती ममता घालवण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या मनातून ते जाणार नाहीत. पण ज्या दिवशी आपलं भगवंतावर प्रेम होईल त्या दिवशी आपल्या जवळ सुद्धा येणार नाही. साधना आहे महत्वाची गोष्ट सांगतो. ज्या दिवशी आपण या देवावर प्रेम करू त्या दिवशी बाकीचे कोणी आपल्या जवळ भटकणार सुद्धा नाही. हे जास्त महत्वाचं आहे. आणि असं जर कोणाला प्राप्त झालं असेल तर निळामणीने जर असे मुक्त झाले, शुकाचार्यासारख्यांना प्राप्त झालं. म्हणून त्यांच्याकडे पाहून तर त्यांनी सगळ्या साधू संतांनी परमार्थ केला. पण ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे आदी करून त्या श्रेष्ठ महापुरुषांकडे पाहून आपला त्यांनी परमार्थाचा मार्ग प्रशस्त करतायत. म्हणून त्यांनी सर्वांनाच ही स्थिती प्राप्त झाली. ती नामचिंतनावर प्रेम केलं. म्हणून आपण सर्वांनी सुद्धा ते केलं पाहिजे. कोणी कोणी असं त्यांनी केलं असेल त्यांचं चिंतन करून थांबूया. हे ज्ञानेश्वर